नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर वाटला तर नक्कीच लाईक करा. तो चॅनल असाल तर माझा शेतकरी या चॅनल सबस्क्राईब करून जर सरळ वेलकम म्हणजे चांगला जनरल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात जर पोहोचते. नोटला सुरुवात करतो. घेऊ शकता, कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही. लोकसभेत केंद्र सरकारची स्पष्टीकरण बघू शकता. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्यात दरसोडीच्या धोरणामुळे आर्थिक फटका बसल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. मात्र कांद्याला बाजारभावातील चढ उतार केवळ निर्यात धोरणामुळे होत नाही असे स्पष्ट करत केंद्र सरकारने आपल्या लवचिक निर्यात धोरणाचे समर्थन केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार राजा बुवाजी यांनी मंगळवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नात उत्तर देताना वाणिज्य उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसादा यांनी लेखी उत्तरात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जखमीवर मीठ चोळत असल्याचं संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. वारंवार या ठिकाणी बदलल्या जाणाऱ्या कांदा निर्यात धोरणामुळे महाराष्ट्रातील विशेष नाशिकच्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याची सरकारची जाणीव आहे का? निर्यात निर्बंधामुळे कांद्याचे दर घसरून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळणे सरकार मान्य करते का? वारंवार निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासार्हता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन परिणाम झाला आहे का? स्थिर कांदा निर्यात धोरण, कायदेशीर व दर संरक्षण आणि निर्यात बंदीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची सरकारची योजना आहे का, असे प्रश्न राजा बुवाजी यांनी उपस्थित केला आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा अपडेट तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र. धन्यवाद.